राजकीय नेत्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत असं म्हटलं जातं, पण आता या बोथट संवेदनाही पूर्णपणे नष्ट झाल्या की काय? राजकारण हे असंवेदनशील झालेलं आहे हे आता काही कुणी कोणाला सांगायची गरज उरलेली नाही. बोलायचं एक, दाखवायचं दुसरं आणि करायचं तिसरं, हा तर आपल्या राजकारणाचा स्थायी भाव झालेला आहे. कुठल्याही घटनेचा राजकारणासाठी वापर कसा करता येईल, त्याचा राजकीय फायदा कसा उपटता येईल, याकडं बहुतांश राजकीय व्यक्तींचं बारकाईनं लक्ष असतं. आणि बघा तो हा आपला हेतू साध्य केल्याशिवाय सोडत नाही. राजकारणाच्या पलीकडेही काही असतं याची जाणीवही कधी या मंडळींना होत नाही. आश्चर्य आहे. बघा, ते मंत्र्यांचा ताफा रस्त्यावरून जात असताना त्यांना समोर एखादा अपघात दिसतो, ते लगेच ताफा थांबतो. सरकारी यंत्रणा सोबत असली तरी हा मंत्री गाडीतून उतरतो, लगबगीनं जखमीपर्यंत जातो, जखमीची विचारपूस करतो. इथवर सगळं ठीक आहे. कॅमेरेही आजूबाजूला टिपत असतात हे सगळं, आणि या नेत्याचं लक्ष कॅमेऱ्याकडे अधिक असतं, हे पण बारकाईनं बघा. ठीक आहे, पण याचे फोटो व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल केले जातात तेव्हा हे सगळं कशासाठी होतं याची जाणीव सहज होऊन जाते. आता बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसं संवेदनशील नेते म्हणून ओळखलं जातं. म्हणजे ते अडचणीत असलेल्या माणसांची मदत करतात, इतरांच्या दुःखात धावून जातात वगैरे वगैरे. पण आता त्यांच्याच असंवेदनशील राजकारणाचा एक नमुना मोठा समोर आला आहे आणि अनेकांना धक्का बसला. कोणाला आश्चर्यही वाटलं, तर कुणी याकडं म्हणजे खरं तर या राजकारणाकडं अत्यंत किळसवाण्या नजरेनं पाहिलं. बघा, काल विमान अपघातामध्ये 265 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. अपघाताच्या या घटनेनं अवघा देश दुःखात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी मात्र पक्षप्रवेश सोहळ्यात रममाण झालेले होते. विश्वास नाही बसत, पण दुर्दैवानं हे सत्य आहे. एकनाथ शिंदे गटामध्ये लोकांनी सहभागी व्हावं यासाठी काय काय केलं जातं याच्या सुरस कहाण्या चर्चेमध्ये तर आहेत. त्यातच आता हा पक्षप्रवेश सोहळा अचंबित करून गेला, ज्याला त्याला अचंबित, थक्क. अहो, एकीकडे देश हळहळत होता तर दुसरीकडे शिंदे गटात पक्षप्रवेशाचे फटाके फुटत होते. ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरातील त्या केआर हॉलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे हे पक्षप्रवेश करणार होते शिंदे गटामध्ये. तसे संदेश सुद्धा सांबरे आणि शिवसेनेकडून समाज माध्यमावर पाठवण्यात आलेले होते. पण दुपारी अहमदाबाद इथं ही विमानाची दुर्घटना घडली आणि सांबरे यांनी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम रद्द करीत असल्याची घोषणा केली आणि तसे मेसेज समाज माध्यमावर सुद्धा त्यांनी पुन्हा पाठवले. हा कार्यक्रम रद्द केला म्हणून खरोखर लोकांनी कौतुक केलं की योग्य आहे. पण प्रत्यक्षात मात्र पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. हो, कार्यक्रम सोहळा आनंदात झाला, अवघा देश दुःखात. आणि इथं पक्षप्रवेशाचे राजकारणाचे सोहळे आधी रद्द केल्याचे सांगितलेला हा कार्यक्रम पुढे का घेतला गेला? 2 दिवसानंतर हे कार्यकर्ते आले असते पक्षामध्ये तर शिंदे गटाच्या राजकारणाला असा काय फरक पडणार होता? विमान अपघातामध्ये निरपराध लोकांचे जीव गेले आहेत. त्यात महाराष्ट्रातल्या 6 जणांचाही समावेश आहे. या घटनेनं ज्याला त्याला धक्का बसलेला आहे. असं असताना सुद्धा राजकीय पक्षप्रवेशाचा सोहळा इतका महत्त्वाचा वाटावा. आणि त्यात आश्चर्याची बाब म्हणजे संवेदनशील म्हणवले जाणारे नेते, संवेदनशील नेते म्हणून ज्याचा परिचय करून दिला जातो ते एकनाथ शिंदे, ते सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. राजकीय नेत्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत असं म्हटलं जातं, पण आता या बोथट संवेदनाही पूर्णपणे नष्ट झाल्या की काय? तुम्ही सांगा मित्रांनो, जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.